श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा श्री केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वासनेच्या मुखी आदळून भीते. निर्वाहा पुरते कारण ते या नावांतराला नारायण. चित्त समाधान खून त्याची वा या नाव अंतरा आला नारायण. चित्त समाधान खून त्याची सर्व काळ हाची करणी विचार. विवेकी सादर आत्मत्वाचे. तुका म्हणे जो जो भजनाशी ओळी. अंगे तो तो कळे सनिधता. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश. म्हणे निवृत्ती दासु अवधारी मग हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू. म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. जगद्गुरु तुकोबरायांचे काही अभंग स्थिती पर्याशी. मनुष्याने आपल्या निर्वाहापुरते कार्य करून वासनेच्या तोंडाचा भत्ता टाकून द्यावा. वासना पळविती ना सारखी. पोटापुरते काम तरी अगत्य तो राम. पोटाला काही तसं लई नाही लागत. पोटापुरतं भेट मिळवणं काही एवढे अवघड आहे नाही का. हल्लीच्या काळात तरी नाही बा. एक सुंदर जीवन जगणं काय फार अवघड नाही. लई पळणं म्हणजे ती वासना पळवी ती बाकी काय. त्याला 2 टाइम व्यवस्थित भेटलं. अन्न वस्त्र निवारा सगळं व्यवस्थित असलं तर काही नाही का. गरजेपुरतं. ही वासना महाराज म्हणले वासनेच्या तोंडात भत्ता टाकून द्यावा. आता भत्ता म्हणजे काय. वासना वासनेचे बीज जळवणे जाई नाही का. महाराजांचं कसं आहे. आणि कसं त्या वासनेचं फक्त परिवर्तन तिकडं होतंय. आपण म्हणतो अमकं पाहिजे तमकं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. ते संतांनी तिकडं वळवलं. तो मज व्हावा तो मज व्हावा. काय दिशा बदलायची फक्त नाही का. सगळं गवाळ आपण मागत होतो ना. आता महाराज म्हणले आणि का दुसरी मजा नाही आता नाही का. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणजे त्यांनी सुद्धा काहीतरी अपेक्षा केलीच पण भगवंताची केली. त्यालाच विवेक म्हणतात. चित्ताचे सर्व काळ समाधान असणे हीच नारायण अंतःकरणात आल्याची खुण आहे. आता एवढी सोपं कोण सांगन आपल्याला परमार्थ बरं. आणि दुसरं खरं सांगण्याची तरी काय आमची नाही का. शास्त्र वाचून एवढं कळत नाही असं. काही शास्त्र वाचलं का गोंधळ होतो आणखी.
तुमच्या हृदयात भगवंत आला याची काय खूण? देव प्राप्त झाला याला काहीतरी खूण पाहिजे ना. महाराजांनी सांगितले, किती भारी सांगितलं. चित्ताचे सर्व काळ समाधान असणे. पहा, समाधान हे देवाचं दर्शन आहे, नाही का. समाधानी समाधी काय संतांचे मोलाचे शब्द असतात बा. देव अंतःकरणात आला म्हणजे काही लाईट पडतो, काही चक्र दिसत, काय कसं ओळखायचं बा. काय माहिती आपल्या सारख्याला, आपल्याला असं वाटतं मला पॉवरफुल माणूस नाही का, वरच्या याच्यावर सगळं वरची लक्षणं मग ती कपडे, वेशभूषा, त्याच्यावरून आपण म्हणतो नाही का सगळं बाकीचं, बाकीची व्यवस्था, अवस्थेची काय घेणं नाही सामान्य जीवाला, नाही का. तसं याचं कारण काय आहे? व्यवस्था. त्याला व्यवस्था आवडती, त्याच्यामुळे फसवतो जीव. अवस्था कळत नाही. काय अवस्था कळायची? चित्ताचे समाधान, ते बी सर्व काळ शब्द वापरला. तेने सदा चित्ता समाधान, हेची देवाचं दर्शन म्हणले ना महाराज माग. हेची देवाचे दर्शन. पहा, चित्ताची प्रक्रिया फार भारी. ज्यांनी भागवत वाचलं, एकनाथी भागवत आहे ना, विषयात चित्त का चित्तात विषय, चित्तातून विषय काढणं एवढं सोपं नाही ना. चित्तातून विषय काढताना किती युगांत दुःख होतं. माऊलीने त्याचं वर्णन केलंय. काय करता वाचायचं ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, प्रॅक्टिकलचा परमार्थ आहे ना. मग आपले विषय चित्तामधले काढायचे, ते केवढे सुखासुखी निघतील का? नाही ना. पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तडफडतो ना, तेवढं दुःख होतंय. विषयाची चित्ताची ताटातूट ज्यावेळेस होते त्यावेळेस 4-5 दृष्टांत आपण मागे पाहिले होते ज्ञानेश्वरीत. सारस पक्षाच्या जोडप्याचा एक, माशाचा एक, एक वासराचा. एकदम छोटा वासरू गाईला सोडलं आणि पानं सोडायचं आणि पुन्हा वासरू वाढलं, त्याला जे वेदना होत्या. अजून एक दवडीचा भनंग जायचा, एखादा उपाशी 2-3 दिवसात, तो जेवायला बसला, त्याला सांगितले याच्या दिवशी, त्याला सुख होईन का? नाही ना. हे दुःखाचं दृष्टांत 5-6 दृष्टांत दिले. पहिलं चित्त शुद्ध होतं, चित्तातले विषय निघतात हळूहळू, ते काही एवढे काही निघत नाही, नाही का. कमी होत्या तो, त्याला काही डायरेक्ट नाही म्हणता येणार नाही, पण कमी होते एवढं म्हणता येईल माझं. चित्ताचे सर्व काळ समाधान असणे, हीच नारायणांत करण्यात आल्याची खुणी. पा त्यालाच तिथं प्रज्ञा म्हणलंय. सुखदुःखामध्ये त्याच्यावर त्याच्या समाधानावर परिणाम होत नाही. दुष्काळाचा, पावसाचा, कशाच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा मान अपमान, सुख दुःख, सुख दुःख समान, त्याचे लक्षण आहे ना. देवाचं दर्शन कसं असतं, बाहेरचं दर्शन किती एक थोड्या वेळ असतं, नाही का. आता हे दर्शन हवं असं जर वाटत असेल तर काही बटन दाबलं म्हणजे दर्शन होईल असं नाही. आपल्याला काय वाटतं लगेच व्हावं, नाही का. काय तीर्थात जावं, दर्शन व्हावं, हो एका परत मोकळं. नाही नाही, हे दर्शन कष्टाशिवाय नाही व्हायचं, संताशिवाय होणार नाही दर्शन. प्रक्रिया टिकलंच पाहिजे ते असं भारी ओरिजिनल. ही जळलं तरी गोड नाही लागत.
परिपक्व अवस्था होण्याकरता मग पडून राहावं लागतं नाही का त्या आंब्याला. हा. आंबे वरून दिसायला लय भारी ते आणले, पण आतमध्ये नुसते आंबट खाऊनच देईन ती. बाहेरून पाहिल्यावर बापरे बापरे, 250 रुपये किलो म्हणलं लय तापा टाकते नाही. काय कळतं आतून आतून कसं आहे नाही का. तसंच इकडे बिन काय वरून तर दिसायला लय भारी दिसतंय, पण आतून काय पास काय काय माहिती. असे आंबे भारी दिसले ते अक्षय तृतीयाला लागत म्हणले. आता आपल्याला काय त्याच्यातलं एवढं हे नाही, छान माणूस असता तर खाऊन पाहिले असते. चित्ताचे सर्व काळ समाधान असणे हीच नारायण अंतःकरणात आल्याची खुणी. हरी आला होता मग कैसी पाहिजे, तर सगळं निवृत्त झालं ना मग. आत्मा विवेकाच्या ठिकाणी नेहमी तत्पर असावे. विवेक त्याच्यात आत्मविवेक. आत्मा वेगळा आणि देह वेगळा, आत्मा वेगळा आणि देह वेगळा. देहाला धरून आता देहात राहूनच हे करावं लागल. मोठा अवघड गोष्ट आहे ते. काय बा आता शरीर सोडून दिलं मग ती अवस्था भोगायची असं नाही ना. नाही. आता आपण शरीरात आहोत, आत्मविवेक म्हणजे राहायचं म्हणजे आपण आत्मरूप आहोत, आपण ब्रह्मरूप आहोत. शरीर आपलं स्वरूप नाही, शरीरात राहू किती अवघड आहे. एखाद्याला लागलं तर आपण म्हणतो बरं झालं बाबा, बरं झालं तुला काही लागलं नाही, गाडी मोडली तोडली नवी घेता येईल, पण तुला काही लागलं नाही ना. आता तुला लागलं नाही म्हणजे शरीराला धरूनच बोलावं लागत ना. व्यवहार तसं होत नाही ना. व्यवहारामध्ये आता आत्म्याला तर काही लागत नाही, सगळ्यांना कळत. आत्म्याच्या ठिकाणी काही व्यवहारच होत नाही ना. पण मग शरीरात राहून व्यवहारात असंच बोलावं लागतं. आणि एवढं असून विवेकावर राहायचं का आपण आत्मस्वरूप आहोत, म्हणजे तारेवरची कसरतच आहे ना. विवेक महत्वाचा आहे. आत्मविवेकाच्या ठिकाणी नेहमी तत्पर असावे. म्हणजे काय होतं, विवेक आणि वैराग्य फार महत्वाचा असतो. म्हणजे सर्व काळ तोच विचार करीत राहावे. विचार करीत राहायचं म्हणजे काय, व्यवहार बंद करून तेच म्हणायचं असं नाही. एक स्थिती आहे ती नाही का. पण कुठं गेलं तरी सगळं करत चित्तात राहतं म्हणजे काय, त्याचा जप करीत बसतो काय आपण. एकदा विचार झाला म्हणजे झाला असतो नाही का. एकदा लग्न लागलं म्हणजे झालंच ना, जोडलंच ना. आता त्याचा का जप करावा लागत हो काही नाही. तसंच आहे मग. आत्मविवेकाच्या ठिकाणी नेहमी तत्पर असावे. म्हणजे सर्व काळ तोच विचार करीत राहावे. विचारा वाचून न पविजे समाधान. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. हा तुम्ही तो अभंग येणारच आतून आला नाही तो. विचारा वाचून न पविजे समाधान. मग समाधानाचा विषय चालू आहे ना सर्व काळ. मग विचार म्हणजे काय, सार विचार. सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची. विचार शब्द काही ठिकाणी ज्ञान म्हणूनही घेतला. संत साहित्यामध्ये विचार हा शब्द ज्ञान म्हणूनही घेतला असेल काही ठिकाणी. म्हणजे विचार, ज्ञान, विवेक, काही विवेकावर राहावं तर समाधान भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, जसजसा या अभंगाने हरिभजनाकडे वळेल, जसा अभंगाने हरिभजनाकडे वळेल म्हणजे विषय इंद्रियांचा परित्याग करून, म्हणजे हळूहळू वहिनी डाळे हे
बटन दाबलं का कोणी लगेच तुकाराम महाराज होत नसतं, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात जसा जसा अंगाने हरिभजन, अंगाने म्हणजे अंतःकरणानं अर्थ घ्यावा लागतो इथं. मग अंगी तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय? स्वतः होणं. हरिभजनाकडे जसं वळण ना आपलं अंतःकरण, मग विषय इंद्रियाचा परित्याग करून जसजशी याची अंतर्मुख वृत्ती होत जाईल, आणि आपली वृत्ती झाली वैरमुख, त्याच्यामुळे समाधान भेटत नाही. दुसरं काय? समाधान आतमध्ये आहे, पण हे पाहतय बाहेर. हे कुठं पाहतय? बाहेर विषयात. पळतय पळतय पळतय, कळून बघ न कळणार पळाला तर काय नाही त्याच्यावर आपल्याला. ज्याला माहितीच नाही त्याचं काय दोष आहे, नाही का? तो अज्ञानीच आहे, पण त्याला कळालंय ना त्याच्याकरता अभंग आहे हा. वृत्ती बहिर्मुख झाली तर संपलं, आनंदच होत नाही म्हणले पहिल्यासारखा आता. मग सत्संगात आल्यावर का होतो बरं? किती दिवस इथं राहिल्यावर का होतो? वृत्ती मन सत्वगुणात येतं ना. मन सत्वगुणात येतं, ते बाहेर लगेच रजोगुणात जातंय. रजोगुणात काय आनंद? मग विषयाचा आनंद रजोगुणात. तमोगुणाचा तर विचारूच नका. मग तमोगुणाला तर सगळा राडच लागतो, नाही का? आपलं मन नेहमी सत्वगुणात राहतं का? ज्याचं राहत असेल त्याचं तो भाग्यवान, नाही का? मग करावा परमार्थ हरनिशी, अहर्निशी सदा परमार्थ करावा, बाहेर ठेवावा आडमार्गी. मग तो उलट दुसरा जरी एखादा आडमार्गी जात असला त्याला जाऊन देत नाही, नाही का? त्या तिला काढून काढून तोच ज्ञानी, तोच ज्ञानी खरा तारी तुझी अशी, त्याची गळगळा शरण जावी, शरण गेली याची काय होते फळ, तुका म्हणे कोळ होत. असा विषय. तसतशी परमार्थिक स्वात्मस्वरूपाची सनिधता प्राप्त होईल. अभंगाचा इतका भारी हा. काय आता एक एक शब्द अंतर्मुख होणं महत्वाचं आहे. वृत्ती आपलं मन बहिर्मुख होत आहे ना, ते लगेच पळत रजोगुणात. लहान मुलगा पाहावं, एकदम लहान असं मुलगा किती आनंदित असतं ते. मग त्याच्याकडे काय लय पैसे असते का? नाही. पैसा नाही म्हणून जीव दुःखी होतो ना. कोणी गाडी नाही म्हणून दुःख होतं, पोरं सोरा नाही म्हणून दुःखी होत्यात, कोणाचं जमत नाही म्हणून दुःखी होत्या. आता त्याच्यातलं त्याला काय भेटेल? काहीच नाही. त्याचं लग्न होईल नाही अजून. त्याची वृत्ती अंतर्मुखी, त्याची जी प्रसन्नता काय एवढी, ते नुसतं हसत आहे आनंदामध्ये. काय त्याच्या नावावर? काहीच नाही. अजून मायाचा वारा लागला नाही ना, आणि आपल्याला माया तिकडे जाऊन देईन ना. असं आहे, चांगल्या चांगल्याला माया सोडित नाही परमार्थात येऊन. परमार्थात येऊन परपंच सांगते म्हणजे ती मायाच म्हटलेलीच आहे ना. परमार्थात येऊन संसार सांगणं म्हणजे काय मायाचीच गिऱ्हाईक आहे ना. असं आहे ना. आता तेच सुटले नाही तर काय दुसऱ्याला सोडतील बरं ते. पाणी आहे, आयुष्याची करिता सेवा करा महाराज म्हणतात, काय सुख होईल जीवा. म्हणून वासनेच्या मुखी आदळून भीती निर्वाह पुरते, कारण ते या नावांतराला नारायण चित्त समाधान कोणतेच.
सर्व काळ हाची करणे विचार, विवेकी सादर आत्मत्वाचे. तुका म्हणे जो जो भजनाशी ओळी, अंगे तो तो कळे सनिधता. जसं जसं चिंतन होईल तसं तसं तो अंतर्मुख होईल आणि आपोआप विषयाचा त्याग आपोआप होईल ना. आणि त्यागात शांती निरंतरम म्हणले ना. त्याला काय पाहिजे? समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, दया पाहिजे, बाकी काही लागत नाही का. अंतर्मुख वृत्ती महत्वाची आहे आणि परमार्थिक स्वात्म स्वरूपाची सन्निधता प्राप्त होऊन ते कळू लागेल. मग आतमध्ये काय चाललंय कळन, ही गोष्ट विवेकाना निश्चित कळन. चिंतेने अचिंत राहिलो निश्चळ, किती किती काळ वाढवावे. चिंतेने अचिंत राहिलो निश्चळ, त्याची किती काळ वाढवावी. अबोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो त्याला लावला, उरोच संदेह दिला नाही. तुका म्हणे मोह परतेची ना मागे, म्हणून त्यागी त्याग झाला. भगवत चिंतनाने अचिंत्य चिंता रहित आत्मपदाच्या ठिकाणी मी स्थिर राहिलो. कशानं? चिंतनाने. भगवत चिंतनाने अचिंत्य चिंता रहित झालो. काय निश्चिंत जीवन, निश्चिंत जीवन. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा राहतो संतांकडे नाही का. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. अंतरात आला ना तो आता. तिथं विसावा आहे, तिथं समाधान आहे, तिथं चिंता नाही ना काय नाही ना. आणि चिंता करीत असला तर मग अजून चिंतनाची गरज आहे नाही का. भगवत चिंतनाने अचिंत्य चिंता रहित आत्मपदाच्या ठिकाणी मी स्थिर राहिलो. चिंता गेली समजायचं हा स्वस्वरूपाशी एकरूप झाला. त्याला ते पद प्राप्त झालं, आत्मपद नाही का. स्थिर झाला तो. साधू स्थिर असतो, साधू चंचल नसतो ना. काय लक्ष नाही आता कोणाला एवढी सवड, एवढे लक्षणं पाहायला आणि एवढं प्रॅक्टिकल मला कुठं भेटायचं नाही. एवढं घासायला कोणाला वेळ आता काय लागत आहे. अंगारा लावला का सगळं झालं पाहिजे असं आहे. उडी लावली का लगेच बरं वाटलं पाहिजे. कसं काय होईल? आतून नाही व्हायचं, वरून होईन तेवढे पुरतं नाही का. सोंगान थाईन बो. भगवत चिंतन आणि अचिंत्य चिंता रहित आत्मपदाच्या ठिकाणी मी स्थिर राहिलो. आता ते चिंतन किती वेळ वाढवावे प्रश्नचिन्ह आहे. किती काळ चिंतने अचिंत्य राहिलो आणि त्याची किती काळ वाढवावे. अबोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो केला लवला, हो रोच संदेह दिला नाही. तुका म्हणे मोह परतीची ना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. लईच त्यागावरचे अभंग आहे आता. इतोत्तर न बोलण्याचा कळस आला आहे. आता बाकी काही बोलूच नाही म्हणते महाराज. देवाविने काही बोलणेच नाही. शब्दाची काही एक बाकीच राहिली नाही. शब्दाचं काही काम नाही राहिलं शब्द ज्ञानाचं आता. एकदा अंतर्मुख झाले शब्दाचं काम संपून जातं. मौन एक सगळं 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 मौनामध्ये चालतं. मग
मजकडून जितकी परमार्थ उपायाची त्वरा होईल तितकी त्वरा करून मी आपल्यामध्ये कोणताही संशय उरू दिला नाही. संशय जातात. एकदा आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर काय संशयन काही राहायचं संबंधच नाही, नाही का? संशय आला का पाप आला, संशय आला का भेद आला, दुःख आलंय. निसंशय जेवण असतं साधूचं. काही आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर भीतीचं काय काम असतं, नाही का? आत्मस्वरूप कसं आहे अमरे, अभयम अभयम. पहिलंच लक्षण आहे अभयम, दैवी संपत्तीचं 17व्या अध्यायामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, देह, स्त्री, पुत्र इत्यादी विषयाचा मोह जो नाहीसा झाला, त्यांना नाही हे करायचं, मोह नाहीसा करायचा आहे. त्याने आपल्याला काही करायला मोकळे. त्यांच्या मध्ये तीच वस्तू आहे जी आपल्या तिथे, नाही का? मोह मोह नाहीसा होतो चिंतनानं. बाकी काय होतं? मुक्त होतो म्हणजे काय होतो? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. कशाना? अर्जुन म्हणतो भगवंता, अरे तुझ्या प्रसादाना मी निर्विषय झालो ना. माझा मोह कुटुंब निघून गेला. गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझे निपणे. आता सांगणे तुसने काहीच नाही. ज्ञानेश्वरी आणि गाथेची किती एक वाक्यात आहे. सगळ्या संतांची. विषयाचा मोह नाहीसा झाला, तो पुन्हा परत त्या ठिकाणी येत नाही. ते काय पाहुण्यासारखं नाही, पाहुणा गेला आणि परत आला, नाही का? गेला का गेलाच मग तो. मोह असा आहे. मोहाचा नाश म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय वस्तू आहे का? नाही. तो मोह एकदा गेला परत येत नाही म्हणले. म्हणून सर्व प्रपंचाचा यथातथ्य खरोखर त्याग झाला. न सोडता त्याग कसा असा असतो असं. तसं रीतीने गेलं तर फार सोपं आहे. आता रीत संतांकडे असते. म्हणून मोह फार महत्वाचा आहे. माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर. माया गेली, मोह गेला, ममता म्हातारी मरून गेली, बोध पुत्र निर्माण झाला. नाचत प्रेम छंदी चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा. मोह पा काय परमार्थ म्हणजे सगळा आतला विषय, आतला ऑपरेशन आहे सगळं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवत चिंतन आणि अचिंत्य चिंता रहित आत्मपदाच्या ठिकाणी स्थिर झालं. आणि एकदा ती स्थिती प्राप्त झाली ना, मग भीतीच नाही ना काही. मग ते काय असं नाही बाबा परत परत काही करावं लागत नाही. एखाद्याला डिग्री मिळाली म्हणजे त्याला काय परत बालवाडीला जावं लागतं का? नाही ना. एखादा इंजिनियर झाला मग त्याला काय पुन्हा 10वी 11वी 12वी ते नाही काय करावं लागत. हे ज्ञानोत्तर भक्ती ती एक याच्या करता येते. मग येत वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवी त्याच्या करता आहे का ते मास्तरच? नाही, असं नाही, व्यवहारासारखं नाही ते. एकदा ती स्थिती परिपक्व प्राप्त झाली का तो झालाच, नाही का? मग नाही काही करण्याच नाही. चौथी याच्या ठिकाणी काही करण्याच नाही म्हणले. चौथा म्हणजे कोण? ज्ञानी. चौथा पोरगा नाही. चौथा म्हणजे अर्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्ञानी आत्मा माझा म्हणलं ना, त्याचे मी माथा मुकुट करी. ज्ञानाला तर काय कुठं घेतलं, बापरे बापरे बाप. बहुनाम जन्मना ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा
सुदुर्लभः. भगवत चिंतन आणि अचिंत्य चिंतनरहित आत्मपदाच्या ठिकाणी मी स्थिर राहिलो. जे जे मंडळींनी चिंतन केलं त्यांची स्थिती किती भारी आहे आज. समाधानात म्हणजे त्यांना देव भेटला ना. सामान्य देवाला असं वाटतं देव भेटायचं म्हणजे काय असतं बाबा, देव दर्शन म्हणजे काय असतं बाबा. आपलं सामान्य म्हणजे आपल्यालाच कुठेतरी दिसन बाबा आता, नाही का. तो एक सगुण भक्तीचा तो विषय वेगळा आहे, नाही का. एखाद्यानं सगुण भजन जर लय केलं तर त्याला भगवंत कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकतो, नाही का. पण हे खरं दर्शन महत्वाचं. हे दर्शनी समाधानात जायचे, हे दर्शन आहे. आणि मग हे दर्शन झालं आणि मग आयुष्यभर सगुणाची भक्ती केली तर भगवंत आपल्या आराध्य स्वरूपातही दर्शन देतोच आहे ना. सद्गुरूच्या स्वरूपात दर्शन देतो, आराध्याच्या त्याचं जे आराध्य असेल ते म्हणजे पाहता येते. दोन्ही दर्शन आहे. मग हे दर्शन करता नामदेवरायांना एवढं हे करावं लागलं ना. सगुण दर्शन तर नामदेवरायांना झालेलंच होतं ना. अखंड समाधान, सदा आत्मज्ञान, व्यापक ज्ञान, नाही का. चिंतारहित जीवन. इतरोत्तर न बोलण्याचा काळ आलाय, शब्दाची काही एक बाकी राहिली नाही माझ्याकडून. जितकी परमार्थ उपायाची त्वरा होईल तितकी त्वरा करून मी आपल्यामध्ये कोणतीही संशय धरू दिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात देह श्री देह सुद्धा घेतलाय बरं का त्याचे. देहाच्या निराशी पावी देहात आहे म्हणलं ना. आपल्या देहाचा निराश झाला पाहिजे, कारण हे सगळं देहाच्या संबंधानं आहे ना. आपल्या देहाचा निराश झाला का सगळ्याचाच निराश होतो असं आहे. आपल्या देहाचा मोह नष्ट झाला का सगळ्याचा मोह नष्ट होतो. म्हणून महाराज म्हणले जा ना भक्त दिदी होताच, नाही का. तुका म्हणे जवळ निरासला नाही देह तवर अवघे संसारिक. वरून किती नाटक करते. काय काय करायचं तेवढी नाडी कर म्हणा वरून, पण निरासल्याशिवाय नाही. निरासला म्हणजे त्याला ज्ञानानं हे झालं पाहिजे, त्याचा फैसला झाला पाहिजे का आपलं स्वरूप नाही ते. त्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, तेव्हा निराश होईल ना. आहे आता हे दोन्ही अभंगात समाधान वाटलं जरा. समाधानाचाच विषय आहे ना. थोडं थोडे परी निरी महाराज म्हणतात, नाही का. निरस थोडं जरी असलं ना लई भारी असतं. एवढे दोनच अभंग 552 आणि 553. 553 पर्यंत आलो ना आपण. मग पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.